भांडे कोंडे देऊन खेळायला. 7:30 पासून गुड गुड झालेलं तुझं. तुला रिव्हिजन करायचं होतं. टीचरचा ओरडा खाण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा आहे ना. झालं सगळं झालं. स्पेलिंग पण केलं ना. कोणत्या मिस्टेक होतं ते. आणि मम्मा आता हे मला समजलं बघ. हे ना हे आता समजलं. इन विलेज नीना विलेज इन अ स्मॉल विलेज नियर हे कोंकर आहे ना. कोंकरगाव कोकण आहे. कोकण नाही कोंकर आहे. कोंकरगाव लागलं बघ तिला. लागलं आधी कुठे लागलं. कुणी मारलं ह्यानी मारलं ना. आता पिल्लूला मारतात. तुझी घेतलीस का. किती टाइमपास करत करत 5:30 वाजले. 5 वाजता इथे बघ पावडर आहे. पावडर व्यवस्थित पुस. हा बनाना खा. एक बनाना 5 वाजता गेली असती तर आली असती लवकर. आता 5:30लाच आली. बस 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 चल. बस 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 भरली. बॅग नेली पप्पाने ना. मोबाईल पण नेला नाही. नेला मोबाईल आहे तेच. बाय. मिशू मिशू इथे बघ. मिशूचं तोंड बघ. बाबू घेतली टेस्ट टीचरने. बाकी ऑल राईट. बिचारे टेस्ट आज घेतच नव्हते. मी किती बोलली सकाळी उठून. लवकर उठून केलं तिने. ही बघ टीव्ही बंद केला. बघ तिने आवाज बंद केला. खाली टेस्ट होती ना. मग त्यांची पण टेस्ट होती. त्यांची टेस्ट 3 तारखेला. आणि तुझी 7. तुझी 7 तारखेला. तू पहिला बोललेली 2 तारखेला. 2 तारखेला स्कूल सुरू होणार. तुझी हेअरस्टाईल दाखव जरा. झिगझॅग झिगझॅग मस्त बनवले. छान आहे. छान आहे. तिला ना कधीची आली आहे झोप. मगाशी ती झोपली नाही. आता लेट झाला. आता तिला नाही झोपणार. मग ही दुपारी त्रास देणार आपल्याला. मग आता तिला भरवणार आणि आंघोळ घालणार. बघा तुझी किसी इकडे आली. ऐकलं आली ना. ऐकलं पप्पी घेतली ना तुझी. अजून झोपलेली आहे ती. आणि आज एंजल पण झोपली. म्हणजे कधी ती झोपत नाही. आज तिला मी मॉर्निंगलाच ट्युशनला नव्हती पाठवणार. म्हटलं जाऊ दे एक दिवस राहील तर
तेवढा फ्रेश पण होतं ना, सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. 2-2 टाईम ट्युशनला जाते, मग डान्स क्लास असतो. म्हटलं आज रिलॅक्समध्ये राहू दे पूर्ण दिवस. पण मग आज तिची टेस्ट होती, मग त्याच्यामुळे तिला पाठवलं. आणि संध्याकाळी म्हटलं आज राहू दे. मग ती झोपूनच गेली. म्हणजे तिला खोकला खूप लागला, एवढा ठसका जोराचा लागत होता ना दुपारी. मग ती झोपून गेली बाहेर. अजून उठलेली नाही, म्हणजे 4 वाजता काहीतरी झोपली ती. म्हटलं झोपू द्याच, नंतर उठल्यावर मग नाश्तावरून डान्स क्लासला जाईल. आणि मिश्का पण अजून झोपलेली आहे. चला मी फ्रेश झाले. मी पण थोडा वेळ पडले होते, थोडं झोप घेतली, कारण मला पण रात्रीचा खूप लेट होतो. मॉर्निंगला लवकर उठावं लागतं. मग दुपारची झोप थोडीशी गरजेची आहे, निदान अर्धा तास तरी. कधी मिळते कधी मिळत नाही. आणि मग आता पप्पांनी आणलेली मेथीची भाजी, आता ती जरा वेळ साफ करते, थोडंसं घर वगैरे आवरून. आणि छोले भिजत घातलेले मॉर्निंगला. म्हटलं काही भाजी नसेल तर मग छोले बनवता येईल. पण आता त्याचं थोडं कालवण बनवेल आणि मेथीची भाजी थोडीशी सुकी बनवेल. इथेही झोपलेले, तोपर्यंत भाजी साफ करून घेते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. काय मिशू काय करते? मिशूने बघ डॉलला टकली केली. एंजॉय आली आहे डान्स क्लासवरून आणि जेवण करते. ही हेअरस्टाईल एंजॉयने स्वतः केली आहे, फक्त हे मी बांधलंय, हे पुढचं तिने केलं. आणि हा बघा खूप पसारा केलेला एंजलने येऊन आता आवरलाय. आणि ही ना काही करायला देत नव्हते. एंजल आता आलीये 8 वाजता, तेव्हा मी जरा जेवण बनवायला घेतलं. मिश्कानं खूप रडत होते आज. हा झालं बाबू, भांडी घासायचे फक्त. हा मम्मा, आज मेथीची भाजी केलेली आहे, छोलेचं कालवण, चपाती केलेली आहे. हा घेते मी. पहिल्यांदा हे सगळं आवरते. बघ नाही काय काय पाडलं इकडे. मिशूचा नाईट ड्रेस बघा. मिशूचा नाईट ड्रेस आहे का मिशू? हा डाळ भात देऊ, तिला भूक लागलेली. आज बनवणार आहे कारल्याचं कालवण. कारले थोडेसे मधून कापून पाण्यामध्ये उकळायला ठेवलेत, मीठ आणि चिंच टाकलेले, म्हणजे कडूपणा त्याचा जाईल. आणि बाकी मग आता मसाल्याची तयारी करते. आणि ह्या दोघे कारल्याचं कालवण रेडी आहे आणि भात झालेला आहे, ते पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि मिश्का काय करते मी दाखवते तुम्हाला. हा हे बघा बाहेर कशी बसलेली आहे खेळत. उठ, काय खाते? इश्का मिशू उठ, मारू मारू मारू. मम्मीने नवीन टेडी आणलाय, खूप सॉफ्ट आहे. माझा पण तुम्ही रात्री अशी घेऊन झोपणार. मिश्काला आणलाय. मिशू पप्पा पप्पा नाही आहे खाली. पप्पा औषध घ्यायचे ना तुला? औषध दाखव बोलते ते. नाही नाही, बाहेर खोललं की मग ते माहितीये ना, तिथे जाऊन बसते. हे घे हे घे, हे बघ टेडी घे, तुझा टेडी घे. हे बघ हे घे, हे बघ कसं पडलंय, बघ कसं पडलंय. पडेल पडेल. आपल्याला खाऊ बनवतात, आपल्याला खाऊ बनवतात. फुलत नाही ते, फुलत नाही. लॉक केले ते डॉक्टरने लॉक केले.
लॉक केलं डॉक्टरनी. मिष्काला जरा दवाखान्यात घेऊन आलेले. थोडंसं तिला डोक्यामध्ये ना ॲलर्जी सारखं झालेलं आहे. मग आता तिला दाखवतो आणि घरी जातो औषध घेऊन. खाली उतरतेस.